नमस्कार, मी मनदीप एम गोरोडवार, मुख्य संपादक. आपण पाहत आहात पीटीएन न्यूज चॅनल. विद्यार्थी व पालकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन आदिवासी आश्रमशाळेत प्रवेश क्षमता वाढवा. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके. न्यूज रिपोर्टर, टीव्ही न्यूज स्क्रिप्ट, गडचिरोली. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आज गडचिरोलीतून एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देऊन शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या वतीने आयोजित नागपूर विभागीय एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉक्टर अशोक उईके बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, आदिवासी आयुक्त लीना बनसोड, सहसचिव मर शेळके, उपसचिव ऋतू जाधव, नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह आणि नाशिक विभागाचे उपआयुक्त संतोष ठुबे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितले की आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, निवास आणि भोजनाच्या उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांची पूर्ण माहिती पालकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या शंका कुशंका दूर कराव्यात आणि शिक्षणाकडे त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून कार्य करणे आवश्यक आहे. ज्या आश्रमशाळांमध्ये सुविधा अपुऱ्या आहेत त्या तातडीने पूर्ण कराव्यात. स्वच्छता, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर विशेष लक्ष देऊन शाळेचे वातावरण विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बनवावे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझी शाळा माझा फळा या जनजागृतीपर व्हिडिओ जिंगलचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी सांगितले की ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी योग्य दिशा दाखवेल. अधिकाधिक विद्यार्थ्यांचा आश्रमशाळांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी प्रास्ताविकात शासनाकडून उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचा प्रभावी प्रचार करण्याची गरज अधोरेखित केली. या कार्यशाळेला नागपूर विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तसेच 76 आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक आणि गृहपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीटीएन न्यूज, गडचिरोली.